तो अंगत्व पाहणीतला तत्काळ केला निर्मुक्त दंडक राजाचा म्हणले आणि त्या मुलगा म्हणले उदित म्हणजे कानी असणारा न करणारे काम करू लागला त्याला म्हणले त्या आणि असणारा शाप झाला अंगदाच्या म्हणले आणि असणारा पदस्पर्शान त्याचा जसा म्हणले उद्धार झाला तसा आणि असणारा सांगितलं आ दक्ष शाप नारदासी दोन मुहूर्त स्थिर न राहासी तो द्वारके राये वर्षावर्षी संत संघाशी शापन बांधले दक्षा राजानं नारद मुनीला शाप दिला बर का आणि तो म्हणल्या नारद मुनी बर का एका जाग्यावर आणि म्हणल्याने असताना म्हणले अर्धा तास सुद्धा राहू शकत नाही असा म्हणल्या आणि त्याला शाप होता त्या ठिकाणी पण तोच नारद मुनी बर का द्वारकेमध्ये आणि या संतांच्या संगतीमध्ये देवाच्या पंगतीमध्ये वर्षानुवर्षे आणि राहू लागला असा संताची म्हणले संगत आहे असं आणि सांगितलं आ जळ ग्रही शाप दगद लागता हनुमंताचे पद नकाग्रे झाली शुद्ध सुखागाद संत चरणी गौवा महाराज सांगू लागले म्हणून म्हणले संताची संगत आणि ती म्हणले सुखदायक लाभदायक आनंददायक म्हणले अशी संताची संगत आहे त्या म्हणल्याने असणारा ग्राहीला आणि त्या हनुमंताचा पदस्पर्शी झाला बर का त्याच्यामुळे आणि असरा त्याचा मूल्याने असणारा उद्धार मूल्याने झाला लागता कपीचे नकाग्र सांडिले शापजने शरीर लावणी विषय सुंदर गगना सत्वर त्या ठिकाणी त्या हनुमंताच्या पदस्पर्शान जे काही आणि म्हणले ब्रह्मदेवानं शाप दिला होता ते मिळालं शरीर मूल्याने असणार हनुमंताचा निस्ता स्पर्शी झाला त्या शरीराची म्हणले नाहीस झालं दिव्य आणि म्हणले शरीर तिला असणार प्रगट झालं बर का आणि दिव्य स्वरूपात झाल्याबरोबर मूल्याने असणार आकाशामध्ये उडाली काय बोलू लागली अंतरिक्ष गगन तरी राहुनी बोलती सुंदरी विजयी होई कपी केसरी निरंतरी राम प्रेम मग म्हणले ती आणि असणार दिव्य शरीर तिला प्राप्त झालं आकाश मार्गे स्वर्गाला निघाले बर का मधी त्या ठिकाणी थांबली आणि हनुमंताला म्हणू लागले हे हनुमंता राम भक्त म्हणले तू ज्या कार्याला निघालास ते कार्याने असणार यशस्वी होशील असा आशीर्वाद तिने हनुमंताला दिला कर जोडणी वदन करोनी नवी हनुमान मी दूत मालनी अप्सरा जान स्वर्गभूषण स्वर्गाचे पुन्हा त्या अप्सरेनं आणि असणारा हात जोडे आणि त्या हनुमंताला आकाशामधून नमस्कार घातला हे हनुमंता मी म्हणल्याने असणारे विद्युत मालनी माझं नाव आहे मी स्वर्गाचं हुसेन आहे पण स्वर्गात असताना माझ्याकडून मूल्याने असणारा गुन्हा घालला ते ऐका कोणता सूर्य परबे समान विमानी करोनी विचारता गगन भास्कर एक शोभुनिया जान ऋषी आश्रम विमान पाळले मग स्वर्गात असताना इमान काढलं त्या इमानामध्ये मी बसले बर का आणि आकाश मार्गे फेर फटका मारू लागले मग सूर्य नारायणाला म्हणल्याने असणारा राग आला आणि त्यांना मला शाप दिला पुंडलिकावर बसा घेते धापसते सांगा मला जोड बदलला की जोडच बदलाय पाहिजे एक सट कुठं हो दोन सितार आहेत मी तिकडे कुठे बघतोय कुठे कुठली कसं आहे बघा माणूस इथं इकडे कुठं मागे इथं आहे 60 61 हात करायची 61 हा 61 ते सोबले मनुष्य
पुंडली गौरधर हरिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय अर्जुनेश्वर भगवान की जय इतके घे वरून नाही नाही हे शार्ट इतकेच आहे तेवढी घेतल्याशिवाय पण जरा असतं नाही नाही हे पूर्ण घ्यायचे म्हणालो आता काय आता तुम्हाला हे इथून आले ऐका. ते सोबले मुनीश्वर क्रोधात चढले दुर्धर पुन्हा इकडे घ्यायचं हे घ्यायची अशी इथवर घ्यायचं इथवर 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 पुन्हा इथून आणखी इथं वय वाचलं बसून नाही, वय वाचलं जिथं असते ही काय भाई ही 61 हो. ही 62 इथपर्यंत घ्यावं लागत असते हे मध्ये आहे ना हां वाचलं कुंडली गौरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तेने सोबले मुनीश्वरा क्रोधा चढले दुर्धरा विचारेशे पात्र पात्र कामाचार विचाराशे मग मूल्याने असणार इमानामध्ये बसून फिरू लागले बर का आणि ते इमान ऋषीच्या मूल्याश्रमावर आलं आणि असरा मूल्याने असताना कोसळल्याबरोबर ऋषीला राग आला बर का आणि मग त्या ऋषीनं मला शाप दिला अशी ती अप्सरा आणि त्या ठिकाणी बोलू लागली महाग्रास जैसे कोणी येवने झोंबे दाटुनी तैशी आलीशी धावनी आश्रम लोनी पापेने पापेने मग मूल्याने असणार जशी मूल्य आकाशामध्ये घाल फिरावी बर का तशी मूल्याने फिरत फिरत आलीस आणि आमच्या म्हणले साधू मुनीच्या आश्रमावरून मूल्याने असताना दळीस बर का म्हणून त्या ऋषीला राग आला मग काय केलं ग्रासायशी धावशी ते तू महाग्राशी होशी आयशे शापले वेगेशी तेने ग्रा तत्वाशी पावले घारी सारखी मूल्याने फिरत फिरत साधू संतांच्या आश्रमावर येऊन मिशीने आदळलेस म्हणून तू मूल्याने आसरा मगरी होशील असा शाप आणि मूल्य हनुमंता ऋषीनं मला दिला तो शापले भोगण्यासाठी ह्या सरोवरामध्ये येऊन शिने मूल्याने असणारा कित्येक दिवसानं तुझी वाट पाहू लागले असे सांगू लागले त्याशी होनी शरणागता म्या प्रतिले ते सहता सोथिया म्या केले उदत दंड तद्रे मज झाला पदार्थ दंड मज झाला असो मूल्याने असणार मग त्यांना मला शाप दिला पुन्हा त्यांच्या पुढे मी हात जोडे महाराज मला काय ओशाप बोला मग त्या ऋषीला दया आली बर का काय ओशाप दिला ते ऐका साधूशी जो करी छळना अर्थवा करी उद्धटपणा केव्हा करी जो हेळन तत्काळ पतन तो पावे मग मूल्याने असणार म्हणून साधू संताची म्हणले आणि असताना हे सांड करू नका झालं तर म्हणले आदराने बोला नाही बोलू वाटलं तर म्हणले असताना बोलू नका पण निंदा करू नका असं आणि असताना सांगितलं नवते पुराणीची कथा माझे अनुभव प्रत्यक्ष आता जे उपस्थिती साधू संता त्याशी खस्त रोकडे म्हणून म्हणले ती विद्युत मालिनी म्हणू लागली झाली तर पूजा करा झाली तर म्हणले आदर करा आणि नाही करता आलं तर म्हणले कमीत कमी निंदा करू नका बर का मी त्या ठिकाणी साधूची आणि हेळसांड केली बर का म्हणून मला आणि असणार आहे आणि असणारा दंड झाला आणि तो दंड मला भोगावा लागला ही काय पुराणामधली कथा नाही अनुभव आली अंगा आणि ते हा जगा देत असे म्हणले माझा स्वतःचा अनुभव सांगायली आयशी नैता ऋषी यज्ञे ती होनी प्रश्न मज दिदले वरदान तुझे उदरन हनुमंते मग महाराज म्हणले त्या ऋषीची म्या विनंती केली हात जोडे पाया पडले विनंती केले मग ऋषीचा राग म्हणले नाहीसा झाला ओशाप म्हणले मला त्यांना सांगितला कालांतरानं मूल्याने असणार आणि तो म्हणले राम अवतारामध्ये आणि त्या रामाचा सेवक हनुमंत येईल हनुमंताचा पदर स्पर्श झाल्याबरोबर तुझा मूल्याने उद्धार होईल असा त्या ऋषीचा आशीर्वाद तो रावण या जवळवासी दर्शी कपीची पायासी सर्पशे होता सज्जनाशी तेने उदरी सत्संगे मग म्हणले तुला कित्येक दिवस त्या सरोवरात पाण्यामध्ये म्हणल्याने असणारा म्हणले आणि वाट पाहावा लागल काही कालांतरानं आणि तो म्हणले हनुमंत आणि तो म्हणल्याने संत आणि संताचा स्पर्श झाल्याबरोबर तुझा म्हणल्याने असणारा उद्धार होईल असा ऋषीने मला आशीर्वाद दिला असा हनुमंताला ती विद्युत मालनी आणि वरून सांगू लागली
सत्य संग सत्व पाहे संसार तरती ते देही इतर शाप बापुडे काही मुक्त होई जे सत्संगे असो म्हणल्याने असणारा कारण संतांच्या संगतीमध्ये आणि म्हणल्याने असणारा हा भवसागरामधून भवसागर रूपी म्हणले हा संसार आहे आणि ह्या संसारामधून तरुण जाण्यासाठी म्हणल्याने असणारा तरुण जाण्यासाठी एकच म्हणल्याने उपाय बर का आणि तो म्हणले भगवंताचं नामस्मरण भजनाने असणार संसार करा करू नका असं नाही बरं का संसारी असावे आणि असोनी नसावे असा म्हणले संसार करा तुम्हाला बाधा होणार नाही असं सांगितलं तयापासून मी ते वर्ष आयुक्त होते मी तुझी वाट पाहता झाले निर्मुक्त तुझे हनुमंता तेव्हापासून म्हणले आतापर्यंत आज ह्या घडीपर्यंत हनुमंता तुझी म्हणले वाट पाहू लागले बर का ती घडी तो काळ वेळ म्हणल्याने असणारा आज आला तुझ्या संगतीमध्ये माझा म्हणल्याने असणारा उद्धार झाला असे विद्युत मालनी बोलू लागली जन्म मरण अवस्था मज नाही या सर्वता म्हणून कळे काळ म्हणली लाता स्वरूप पावले मग म्हणल्याने हनुमंता तुझ्या म्हणले संगतीनं तुझ्या म्हणले पदस्पर्शानं म्हणले आता मला जन्माण्याची चिंता नाही आणि मरण्याची चिंता नाही मरणाचे माझे मरून गेले आणि मौज केले म्हणल्या मर आता अशी ती विद्युत मालणी आणि बोलू लागली आपुले निज सुख पाहे निरपावे सद्गुरु पाहे ते मिलादले सर्व झाले उत्तराई भावश्रमा भवश्रमा असो म्हणल्याने असणारा काय देऊ त्यासी व्हावे उत्तराई आणि ठेविता हा पाये जीव थोडा बर का संताच्या चरणावर आणि म्हणले हा देह जर का अर्पण केला कधी सुद्धा म्हणले आणि असणारा तो आणि वाया जाणार नाही नाम घेता वाया गेला ऐसा कोणे ऐकेला म्हणल्याने असणारा असं त्या ठिकाणी म्हणू लागेल सद्गुरूची शिती आईशी सवय अनुभवे ज्या सुखाची त्याची पावे शिष्याची नवे अधिकाराची करून असं म्हणल्याने असणार कारण सद्गुरू म्हणले कसे असतात जे सद्गुरूला जे सुख प्राप्त झालं तेच सुख म्हणल्याने असणार आणि सद्गुरू म्हणले शिष्याला देत असतात बरं का कमी अधिक मूल्याने असणारा आणि मात्र आणि मूल्य करीत नसतात असे असणारे सद्गुरू असतात पित्याचे समस्त विता पुत्र समाती अंगी करिता तैसे सद्गुरु सुख समस्त शिष्याक्रमी भावा ते जसं मूल्याने संसारामधलं उदाहरण दिलं आपली जी काय म्हणले इस्टेट आणि ती जशी म्हणले आपण इस्टेट आपल्या हातानं आपल्या मुलाच्या स्वाधीन करतो बर का तसे सद्गुरू असतात म्हणले जे सद्गुरूकडं आणि म्हणले भांडवल आहे भांडवल कोणतं पैशाचं भांडवल नाही बरं का ज्ञानरूपी भांडवल ते आणि असताना म्हणले त्या शिष्याला अर्पण करतात असे म्हणले सद्गुरू उधार असतात अजात पक्षाचे अजाती पाहे तेने मावली वाचून काहे मुक्क पसरोनी सर्वही ग्रास अवगाई झेलित जशी म्हणले आणि असणारा पक्षीनी म्हणले आणि त्या पिल्ल्यासाठी बरं का आपल्या चुंचीमध्ये चारा अंती आणि असताना म्हणले त्या ठिकाणी आणि त्या पिल्ल्याच्या आणि म्हणले आणि असताना पुढासाठी म्हणले आपल्या चुंचीनं त्याच्या चुंचीत वस्ती तसे म्हणले सद्गुरू आणि त्या म्हणले आणि असताना सारखे तेही तैशीची प्रेमतेने विसरोनी आपले खाणे सगळा घास वाळका घेणे बाळका कारणे अवंचक तसे म्हणले आणि असणार त्या म्हणले आणि पाखराची आई बर का स्वतः जाती आणि चारा आणती आणि त्या बालकाला म्हणले आणि चारा पाणी म्हणले खाऊ घालती पण स्वतः खाण्याचं म्हणले विसरती तशी म्हणले आणि असणार आणि माझे गुरु माऊली असे आणि गावबा मला सांगू लागले तुची माझा विश्वरो तुची माझा सद्गुरू मज दिना उद्धारो केला साचार तो ऐके त्या ठिकाणी ते विद्युत मालने हनुमंताला म्हणू लागले हनुमंता तूच माझा म्हणले गुरु तूच माझा म्हणले पिता तूच माझा म्हणले सर्व आणि करता आणि म्हणले हरता असणारा
आणि असणारा तुझ्यामुळं माझा उद्धार झाला अशी विद्युत मालणी हनुमंताला बोलू लागली. संसार सागरी बुडता सद्गुरु वाचुनी तत्वता अन्न नाही सोडविता सत्य वार्ता हे माझे. विद्युत मालणी म्हणू लागले हनुमंता खरंच म्हणल्याने असणारा ह्या कलियुगामध्ये जे संसारामध्ये म्हणल्याने असणारा बुडू लागले बर का, त्या म्हणले ढोवामधून आणि काढणारा एक फक्त आणि तो सद्गुरू. सद्गुरू वाचून म्हणले आणि दुसरा कोणी सुद्धा त्या भवसागरामधून म्हणले तारून नेऊ शकत नाही. तसा तू आज माझ्यासाठी सद्गुरू झालास अशी ती विद्युत मालणी स्वर्गामधून हनुमंताला बोलू लागली. तो ऐकले ऐके उदारली या ब्रह्मांडे अनेक ते मज सारिके रंके कोणेले केले कावे. ती विद्युत मालणी म्हणू लागली हनुमंता तुझ्यासारखा म्हणल्याने असणार संतान आणि म्हणल्याने असणार ह्या ब्रह्मांडाचा उद्धार करण्याचं म्हणले सामर्थ्य तुमच्या म्हणले आणि चरणात अंगात वाणीमध्ये म्हणल्याने असणारा मी एक म्हणले का वाणीनं काय तुमचं वर्णन करू असे विद्युत मालणी बोलू लागली. भवसागरी या तारका जगे तो एकला एका तुझा वाचने अनेक न दिशे देख त्रिजगे. तुझ्यासारखा म्हणले तारक म्हणले तुझ्यासारखा म्हणले आणि असणारा म्हणले सस्या शिष्या ह्या म्हणले धरती तलावरानी असणारा एक तू म्हणले हनुमंतेस असे त्या हनुमंताचे गुणगान ती विद्युत मालणी गाऊ लागली. एका जनार्दनाचे रंके अंध पंगू दिन मुखे देखून एका एके सत्वर देख अलंगे. मग म्हणल्याने एका जनार्दनाचे रंक रंकाचा म्हणल्याने रंकानी म्हणले सेवक बर का असं त्या ठिकाणी म्हणल्याने लहानपणा दे का देवा मुंगी साखरे सारावा असं आणि त्या ठिकाणी म्हणते. नाम एक रूप एका सर्वश्रम धर्म एका जगी जनार्दन एक नाम तारक त्रिजगते. असो म्हणल्याने असणारा नाम एक रूप एक रंग एक आणखी म्हणल्याने असणार सगळ्या जगाला तारुण्य नेणार म्हणल्याने जर का कोणता असेल तर म्हणले ते एक नाम ज्याचं नाम आहे राम. राम आहे म्हणल्या तुझ्या नामाचा महिमा आणि तुझं न कळे मेघश्यामा ज्याचं नाव आहे त्याला सुद्धा नावाची पावर कळाले नाही बरं का एवढं त्या म्हणले नामामध्ये पावर आहे आणि महती असं आणि सांगितलं. एका जनार्दनी शरणा करुणी अप्सरा सत्वना सांगून पाहे पुढील चिन्ह सावधान असणारा आणि म्हणले ग्रंथकर्ते आपल्या गुरुमावलीला शरणागती केली त्या अप्सरेचा हनुमंताच्या पदस्पर्शाने म्हणल्याने असणारा उद्धार झाला. ती म्हणले स्वर्गाला आणि निघून गेली. जाता जाता आणि हनुमंताला काय इशारा केला. सज्जनाचा स्वभाव पूर्ण दीनदयाळू चातक घन अनाथाशी देखता जाण घेती धावन उचलून. मग म्हणले सज्जनाने असणारे कसे असतात तर म्हणले जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले म्हणले आणि असणारा बर का दीन दुबळे अशाला म्हणले आणि असणार आपलं म्हणणारे कोण असतात तर सज्जन असतात तसे साधू संत. गोड लागे निज मानसे ते वाचून स्वर्ग त्रासे दे दोन्ही स्वात्र पुत्राशी अनर्थाशी अप्रिता. मग म्हणल्याने असणारा जे गोड लागते ते गोड म्हणल्याने असणार साधू संत नात लगाला जवळच्याला न देता बर का जे कारंजले गांजले त्यांना आणि अर्पण करतात त्यांनाच साधू पदवी आणि असणारा साज आणि पदवी म्हणल्या सोबती बर का असं आणि त्या ठिकाणी सांगितलं. या परी मी अनाथा भाव दरिंद्रे होत पीडिता एका जनार्दनी तेत केला सनार्थ त्रिजगते. मग गावबा मला सांगू लागले मी एक म्हणले आणि असणारा अनाथ मला म्हणले आणि असणारा कुणाचा आधार नाही अशाला म्हणले अनाथ म्हणतात आणि तू अनाथ म्हणले पण त्या ठिकाणी म्हणले साधू सज्जनानं म्हणले आणि असणार जवळ केलं म्हणून मी म्हणले आणि असणारा सनात झालो. सनात करणारे साधू संत असं आणि सांगू लागले. झाले अप्सरा उदरना पुढे काळ मेची मर्दना एका जनार्दना शरण गोड निरूपण उतरले. मोग म्हणल्याने गुरुमावलीला शरणागती केले आणि आजच्या ज्या काय अध्यामध्ये म्हणल्याने असणार
त्या अप्सरेचा आणि असणारा उद्धार झाला. ती स्वर्गाचं भूषण स्वर्गाला निघून गेले. आता म्हणले पुढच्या अध्यायामध्ये आणि असणारा तो हनुमंत सावध झाला बर का. आणि सावध होऊन सिने म्हणले आता त्या काळ मिळला आणि असरा मारील. ती कथा अतिशय गोडे श्रवण करा. स्वस्तित श्री भावार्थ रामायणे विद्यकांडे एका कार्तिकाया पसा उदरणे नाम पंचास्ति तो ध्याने पुंडलिका वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की अर्जुनेश्वर भगवान की. चला वाचक मधुकरराव मुंडे, वाचक मधुकरराव मुंडे, सूचक बालासाहेब देशमुख कन्नापूर, सूचक बालासाहेब देशमुख कन्नापूर. तुम्हीच टिपलेत नाव महाराज सगळे, मीच टिपतो डबल. आणि पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. उदरणी ते खेचरी विजयी झाला कपी केशरी. येरू राहोरी गगनांतरी मधुरेश्वरी अनुवादे. काय म्हणतात ग्रंथ करते, उद्धार असणारा त्या खेहीचा असणारा ग्राहीचा झालेला आहे. आणि ती अंतरात म्हणजे असणारी दूर उभा टाकलेली आहे. आणि ती दूर उभा टाकून हनुमंताबरोबर आता कोणत्या पद्धतीने काय बोलणार आहे ते आपल्याला पुढे ऐकायचे. तुझी उपकार हनुमंता कायम्या उतराई व्हावे. आता काही विनवित तत्वता सावधान परिसावे. सावधान परिसावे. हनुमंताला म्हणू लागलेली आहे की आता मला ह्या पाण्यातून जे माझा उद्धार झालाय, मी कितीतरी वर्षाने या पाण्यात पडलेले होते. आता ह्या पाण्यातून मला बाहेर काढून मला जीवनमुक्त केलं. माझा देह पुन्हा मला मिळालाय. मग हे आता तुझा उपकार झाला का नाही माझ्यावर? मग हे उपकार मी असणारे कशाला फेडू? आता हे उपकार फेडण्याचं माझ्याकडे सामर्थ्य नाहीये. तरी पण मी काहीतरी असणारं सांगणार आहे, ते ऐकण्यासाठी सादरता म्हणजे हुशार राहा हनुमंता, असं ती ग्राही बोलते. तू अनंत दाटुगा विरहोशी कळी काळाते दृष्टी नेनसी. त्याही वरी रामस्मरणेची अहर्निशी डुलत. आता तसं असणारं जर बघितलं तर माझी पात्रताच नाहीये की तुम्हाला शिकवण्याची सांगण्याची. कारण तू कसावीर आहेस, आधट. आधट म्हणजे त्याची पद्धत किंवा तेवढा असणारा दुसरा कोणीच नाहीये. आणि पुन्हा असणारा वीरता आहेस, दुसरा भक्त आहेस, आणि तेही असणारा श्रीरामाचा भक्त आहेस. म्हणून तुला असणारं माझी शिकवण्याची गरज नाही. तरी पण काय बोलू लागली पुढे ऐका. राम नाम स्मरण पुढे विघ्न कायसे बापुडे. आश्चर्य देखील वारे कोडे तुझ सांगेन. आश्चर्य देखील वाडे कोडे. कारण असणाऱ्या ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे त्याला कुठलंच असणारं इकणं बाधू शकत नाही. त्याच्यावर कुठलं संकट येत नाही. ही शक्ती असणारी नामाची आहे आणि ती तुझ्याकडं आहे. पण मी जे काही असणारं आश्चर्य बघितले म्हणजे एक नवलाची गोष्ट, ती मी तुला सांगणार आहे. तू भावाती श्रीराम भक्त नशी कपटाची मात. निशिकपट तू कपिनाथ राम देखत सर्वत्र. आणि मग राम देखत सर्वत्र. तू कसं आहेस? राम भक्त आहेस. आणि मग राम भक्ताला काय वाटतंय, समोर बी असणारा थोडा गंधबिंद लावला की हे सुद्धा राम भक्त आहे. कारण त्याची भावना तशी असती. तसा मारुती तू आहे राम भक्त आहेस. आणि तू ज्याला भक्त म्हणून गेलास
की ज्याच्यापाशी थांबलास हा भक्त नाहीये, हा एक असणारा दुष्ट आहे, हे तुला असणार मला सांगायचं आहे. विनवित असे मी तुझ प्रती सावध ऐके कपीपती, केवळ कपटाची कपट मूर्ती तू हा राक्षस चित्ती मानावा. तू हा राक्षस चित्ती मानावा. मारुत्रया, मी तुझ्या पाया पडून तुला विनंती करते की मी अधिकारानं सांगत नाही, कारण माझा अधिकारही नाही तुला सांगण्यापुरता. कारण विनंतीपूर्वक जे तू आतापर्यंत ज्याला साधू म्हटलास तो साधू नाही बर का, तो राक्षस आहे, हे लक्षात घे. तू रामाचा निज भक्त स्वामी कार्याला गी उदत, अति संकटी दुर्पंत क्रमोनी येत आलासी. मारुत्रय असणार तुझं असणार स्वामी का तू स्वामीचं कार्य करण्यासाठी आलंय. निजपंत म्हणजे जिथून आलाच, हे जवळचा भाग नाहीये, खूप दुरून आलेला आहेस. पण तुला दुरून आला तरी हा असणारा खोटा साधू आहे, आणि या खोट्या साधूनं काय केलंय हे असणारं सगळं ती पुढं सांगणार आहे. ज्याशी म्हणती परम साधू तो हा कपटी महामैंदू, जान राक्षस दुर्बुद्धू तेज छळावया करूआला. हनुमंता, मलाही असणारी ही बुद्धी का लागली माहितीये, झालीये का माहितीये, तुझ्या स्पर्शमुळे असणार. आता तुझ्याला आतापर्यंत असणारा साधू त्याच्यापाशी गप्पा मारल्या, त्याने तुला असणाऱ्या काही गप्पा मारल्या, आणि तेच असणारा खरा साधू नाही, हा मैंद आहे, म्हणजे हा भोदू आहे. अशा प्रकारे त्या काळनिमीबद्दल ही ग्राही म्हणजे ही असणारी स्वर्गातली अप्सरा सांगू लागलेली आहे. रावणाचा परमाप्त प्रतिज्ञा करून येत, ठाकुणी आला द्रोण प्रत छळनार्थ तुझ लागी. छळनार्थ तुझ लागी. आता हे कोण आहे? मारुतीचं वर्णन केलं, तू मारुती असणारा रामाचा भक्त आहेस, पण हा तसा असणारा कुठला भक्त नाहीये, हे एक रावणाचा प्रधान आहे. आणि त्यानं असणारा पण केलाय रावणापाशी की मी दिवस उगवण्याच्या अगोदर मारुतीला येऊ देणार नाही, मी माझ्यापाशी ठेवून घेईल, म्हणून तुला इथं गोवण्यासाठी त्यानं पण करून आलेला आहे असं सांगू. हा कारणे मी राक्षस ब्रह्मारूपे तापस धरोनी आला तापस व्यसन अति दुर्धर महापापी. असणारा काही साधारण साधू नाहीये, हा महापापी आहे. आता पाप्यामधला फरक वेगळा आहे. नुसता पापी आणि महापापी हा जसा फरक आहे तसा हा महापापी आहे. रावणाबरोबर शर्त करून आलाय, मी नक्कीच रावण हे तुझं काम करतो, हनुमंताला मी रात्रभर बसून घेतो आणि इकडे येऊच देत नाही, म्हणून तुझं छळन करण्यासाठी हा काळनिमी नावाचा राक्षस आहे असं ती ग्राही बोलली. जने याचा विश्वास धरशी छळन करील क्षणार्धेशी, छळ छंदे याची मिराशी बहुमायेशी तू जाण. छंद छळेने असणारी याची मिराशी, कारण यांचा मुख्य धंदा काय? जगाचं छळन करायचं, साधूचं छळन करायचं, अशा प्रकारचा यांचा धंदा आहे. आणि तेच असणारं छळन तुझं करण्यासाठी हा काळनिमी आलेला आहे. जव उदय येव शुभानु तव गोवावया कपी नंदनु, का मारावासित ऋणू ऐसा पण करून आला. यानं असणारा तिथं रावणापाशी पण करून आलाय. कोणता पण केला यानं? एक तर असणारा दिवस निघेपर्यंत गोवायचं, म्हणजे इथं बसवायचं, आणि जर तसं नाही जमलं तर शिंतरून म्हणजे कपट करून याला मारायचं. असा पण या काळनिमीने केलेला आहे. हा काळनिमी साधू नाहीये, हा कोण आहे तर राक्षस असं सांगितलं. सत्यमानी माझे वचन वधी महापापी दुर्जन, न मारिता करील विघ्न सत्य जाण कपिनाथा. कपिनाथा, तू हे माझं वचन आहे ते सत्य मान, मी काही लबाड बोलत नाही, याला आता साधू समजू नको.
हे राक्षस आहे आणि याला आत्ताची आत्ता ह्याचं हनन कर, म्हणजे याला मारून टाक, असंच नरती बोलू लागली आहे. आयशे बोलून या सुंदरी गेली अंतरिक्ष गगनांतरी, चाकटला तो अंतरी कपिकेशरी अतिविश्व. आता ती असणारी अप्सरा बोलत होती, काळणी मिळेल का ऐकू येत नव्हतं, त्याला बी येऊ लागलं नाही ऐकू. मग त्यानं म्हणलं आता आपलं भांड उघडं पडले, आता तो चाकटला. कधीही माणूस असणार जर त्याचं काही लबाडी उघडी पडली ना, तो चाकटला जातो. तशा अवस्था आणि त्या काळनिमीची झाली. आता पुढं काय होतं आहे का, गेला असता सर्वांगना आश्चर्य वर्तली कपी नंदना, विचार आदरला निज मना दुष्ट लागोनी. आणि मग असणाऱ्या ती कपिला असणाऱ्या ह्या 4 गोष्टी सांगितल्या आणि तिची ती असणारी तिच्या असणाऱ्या निजधामाला निघून गेली. मारुतीच्या लक्षात आलं खरंय म्हणलं आता ही काय आपल्याला लबाड बोलणारी नाहीये, सत्य बोललीये आणि हे राक्षस आहे, ह्याची काहीतरी आपल्याला वाट लावायलाच पाहिजे. हा विचार हनुमंतानं केला आणि त्या राक्षसाकडे निघालेला आहे. सबाय स्मृणी रघुनाथ राक्षस दुष्ट अवलोकिता, समूळ उडाली कपटता श्रीरामदूताचे भेनी. आणि एवढं असणार त्या काळनिमीचं बोलणं ऐकलंय, आपलं त्या ग्राहीचं बोलणं, त्या अप्सराचं बोलणं ऐकलंय. आणि मग आता हनुमंत आपल्याकडे येऊ लागलाय, हेही काळनिमीने बघितलं. पण जी अगोदर कपट असणारी वार्ता होती त्याच्याकडं, त्यानं कपटानं आपला देह साधू सारखा बनवला होता आणि हे कपट सगळं उडून गेलं आणि ते राक्षसाचं स्वरूप उघड पडलेलं आहे. देखना होणी देही पाहणे पाहता ठाई, दृश्यादृशत्वाची नाही द्रष्टा तो ही हरपे. आणि द्रष्टा तोही हरपे, अशा प्रकारची अवस्थाच होती असणारी त्याची. आणि मग त्याने असणारा जे वेश घेतला होता, आता प्रत्येकाला वाटायचा हा साधू आहे, आता हनुमंत पसला, मग बाकीच्याची काय कथा या. मग ही असणारं सगळं उडून गेलं, मग साधुत्व गेलं, मग द्रष्टाच गेले ना तिथं का. आणि त्याच्यामुळं त्याचं जे खरं रूप होतं ते उघडं पडल्यामुळं काय झालं, द्रष्टा हरपली पाही दर्शन रेची काही, भावनेशी ठाव नाही वेगळे काही दिसेना. आता एखाद्या आंधळ्या पुढे काही बी चांगली वस्तू ठेवली आणि त्याला म्हणलं किती चांगली हो, त्याला काय चांगली न वांगली. जशी द्रष्टात नाहीये तर वरती असणारी दृष्टी काय असणारी करणारे, अशा प्रकारची असणारी. तसं याचं जे साधूचं रूप होतं ते निघून गेलं, आता हा साधू राहिलेला नाहीये. द्रष्टा होय परिच्छिन्न तरी भाषे दृश्याचे भान, झाली या त्रिपिटीशी बोलवण कपी चिन्ह तेथे कैचे. कपी असणारा त्या असणाऱ्या साधू संता पुढं ते असणारं कपट चिन्ह काय, आता असणारी सगळी असणारी भावनाच निघून गेली. त्याचं सगळं असणारं ते काय भांडवल आहे ते उघडं पडलं. आपण साधू नाही, आपण राक्षस आहे. मग आता काय होईल ते होईल. साधूच्या वेशात आपल्याला जे जमलं नाही ते आता राक्षसाच्या रूपामध्ये आपण काहीतरी क्रिया करू, असा विचार त्या असणाऱ्या काळनिमीचा आहे. एका श्रीराम नामासाठी उडती कपटाची गोष्टी कोटी, तो श्रीराम कपीस निष्ठी कपट गोष्टी तेथे कैची. रामप्रभूचं एक नामस्मरण किती महत्वाचं म्हणून सांगितलं. जर कुणी असणार आपल्या बरोबर कपट करू लागलं, ते आपल्याला छळण करायचा प्रयत्न करू लागलं, तर नामस्मरण जर आपल्या मुखामध्ये असेल तर ते कपट आपल्यापाशी चालणार नाही, छळणही चालणार नाही. मग आता हा तर निश्चिम भक्त होता ना, एका नामाची किंमत आहे ती, तर ह्यानं किती नामस्मरण केलेलं आहे. मग याच्यापाशी कपट राहील का. हे कपट आणि उडून गेलेला आहे. निर्धारोणी पाहे तो कपिंद्र दिशे राक्षस व्यासुर, महापापी दुराचार याशी सत्वर मारी. हनुमंताने असणार त्या असणाऱ्या अप्सराच्या सांगण्याप्रमाणे बघितलं त्या आश्रमाकड. आश्रम संपला, काळनिमीकडे बघितलं, साधूचं स्वरूप निघून गेलं. हा असणारा निश्चळ
आणि राक्षस बनलेला आहे हे हनुमंतानं बघितलं. तेने साधू पुरुषार्थ करू आला माझा घात, अति बळी रामदूत याचा निपांत करी. आणि हनुमंतानं मनामध्ये विचार केला, हे म्हणला असणारा खोटा साधू बनला, माझा निपांत करायला आला का, मला छळायला आला, माझ्या बरोबर कपट करतो काही, याचा आत्ताच्या आत्ता मी घात करीन, याला संपीन, असा मारुतीनं विचार केला. ऐसे बोलून कपिंद्र आला राक्षसा समोर, बोल बोलोनी निष्ठुर स्वयंवानर सरसावला. आणि बोल बोलोनी निष्ठुर म्हणजे आतापर्यंत असणारा तू साधू होतास, आता तुझं साधुत्व कुठं गेलं. आतापर्यंत असणारा साधू म्हणून कोणाकोणाला फसवलं, असं काहीतरी निष्ठुर असणारा हनुमंत बोलत बोलत आणि त्या काळनिमीच्या जवळ आला. अरे पापिया निशाचरा झनी पळशी दुराचारा, तुझिया करीन मी संहारा कपीट चार सांडी परते. आणि मग असणार मारुतीने सांगितलं, तू दुराचारी आहेस, तू कपटी आहेस, पण आता कुठंतरी असणारा तुला पळायला सवड नाहीये, कारण मी आता तुझ्यावर जवळ आलो, तुला नक्कीच असणारा मारून टाकील आणि तुला आता जिवंत ठेवणार नाही, असं हनुमंतराय बोलू लागली. ऋषी रूप धरुणी तापस करो आलासी छळनास, आता होई सावकाश करी उदास निजबळे. आता होई सावधान आणि करी उदास निजबळे. आतापर्यंत जमलं वा, मी तुला महाराज समजिलं आणि तू तर महाराज नाही, तू तर असणारा दाखवून निघालास. बरं आता एक कर, सावध हो आणि ये माझ्या बरोबर युद्धाला, असं हनुमंतरायाने त्या काळनिमीला असणारा पुकारलेला आहे. माझे हात त्वरिता जीन वाचसी जीवे जीवी जित, आयशी जाणोनी निश्चिंत करी पुरुषार्थ निजबळे. हनुमंतानं सांगितलं, तुझा आता किती शक्ती ती दाखव, कारण जर मी आता ठरवलंयच तुला मारायचे, पण माझ्या हातातून तू सुटणार नाहीस, मग तुझ्या अंगात किती बळ आहे तेवढं बळ दाखव आणि माझ्या बरोबर युद्ध कर. ऐशे बोलता मारुती सरसावला राक्षस मूर्ती, रणी जिंकावया कपी प्रती साठोपेची ती मांडिला. असं मारुती नसणारा बोलल्यानंतर त्यालाही असणारा राग आला आणि मारुतीचं असणारं बोलणं ऐकून आणि काळनिमी मारुतीकडे असणारा धावू लागलेला आहे म्हणतात. चला, वाचक राजेभाऊ कोरडे, सूचक आसुरबा गवळी. वाचक राजेभाऊ कोरडे. चला, 27 झाली. तिथं का तिकडे कशी ती झाली, इथे येणार इथे ऐकोनी कपीचे वचन उत्तर. श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. ऐकून कपीचे उत्तर, काळा नेमी निशाचर, धरिता विक्राळ शरीर, अति भयासुर भासत. आणि मग ज्या वेळेस काळनेमी हा जे काही साधूचा असणारा वेश त्यानं सोडलेला आहे आणि जे काही त्याचं पूर्ववत जे काही असणारं स्वरूप आहे, राक्षसी स्वरूप, ते असणारं धारण केलं आणि विक्राळ अशा प्रकारचं स्वरूप धारण केल्यानंतर 10 योजन वाढला उंच, आडवा योजन 5 माथाचे उभारले कंच, जैसे वृक्ष सुळप्रा. व्यासूर अशा प्रकारचं स्वरूप त्या काळनेमीनं धारण केलेलं आहे. 10 योजन म्हणजे जवळपास असणारा 40 कोस उंची, 20 कोस रुंदी, अशा प्रकारचं बलाढ्य अशा असणारं शरीर त्या काळनेमीनं धारण केलेलं आहे.
आठही दाडा सममित मासांचे चकळे अंत चखळी असू दे नितळत जैस कैसा भसत भयासुर. आणि मग अशा प्रकारचं अकराळ विकराळ अशा प्रकारचं स्वरूप धारण केलेलं आहे. चार असणारे जे काही तोंड आहेत, चारही तोंडातल्या असणाऱ्या 8 दाडा, ज्याच्यामध्ये असणारं मांस लळलळ करू लागलेलं आहे, जीभ लळलळ करू लागलेली, आणि अशा प्रकारचं जे काही भ्यासूर रूप त्या काळनेमीनं धारण केलेलं आहे. भया तळी बुबळे खोल जैसे धगधगित इंगळ तैसे दिसती नेत्र गोळ अति विक्राळ आकृती. आणि मग अगोदरच असा भ्यासूर अशा प्रकारचा तो काळनेमी, त्यामध्ये असणारे जे काही डोळ्याचे बुबुळ आहेत, ग्रंथकर्ते गावबा काका सांगतात ज्याप्रमाणे असणारे इस्त्याचे कल्लोळ असतात तशा प्रकारे असणारे त्याचे त्या काळनेमीचे डोळे दिसू लागलेले आहेत. जैसा मेघ गडगडीला तैसा निचर गर्जिनला कोलित घेऊन धाविनला हनुमान दृष्टी लक्ष. आणि समोर हनुमंतराया उभे आहेत. काळनेमीनं अकराळ विकराळ अशा प्रकारचं स्वरूप धारण केलेलं आहे. बलाढ्य अशा प्रकारचा तो काळनेमी, आणि हनुमंतरायाला समोर पाहिलं आणि हनुमंतरायावर तो काळनेमी हल्ला करू लागलेला आहे. प्रताप देखोनी निशाचरी वेग वारला कपी केसरी 10 योजने गगनांतरी उसळोनी दुरी चालिला. आणि मग ज्या प्रकारे त्या काळनेमीनं जसं 10 योजन उंचीचं स्वरूप धारण केलं ते असणारा हनुमंतरायानं पाहिलं. हनुमंतरायानं सुद्धा त्याच बरोबरीनं 10 योजन अशा प्रकारचं आपलं जे काही शरीर आहे, शरीर असणारं धारण केलेलं आहे, आणि त्या काळनेमीवर प्रतिहल्ला करण्यासाठी हनुमंतराया धावून गेलेले आहेत. जैसा तापला लोह गोळा तैसा परतला गुळांगुळा सवेग चालेला सबळा जैसा कलळ अग्नीचा. ज्याप्रमाणे असणारा एखादा मोठा अग्नी लागल्यानंतर त्याच्या ज्वाळा जशा असणाऱ्या आकाशात उडतात, त्याप्रमाणे तो हनुमंतरायानं सुद्धा असणारा मागं सरकून त्या जे काही काळनेमीवर जसा विस्तव जावा तशा प्रकारचा असणारा हल्ला हनुमंतराया करू लागलेले आहेत. लक्षण या निशाचर उडी घातली सत्वर झाले शतचूर्ण शरीर कपी भार आणि पडता. हनुमंतरायानं विशाल अशा प्रकारचं स्वरूप धारण केलं. काळनेमीला समोर लक्ष केलेलं आहे. मोठं उड्डाण केलं. उड्डाण करून त्या काळनेमीच्या अंगावर जशी हनुमंतरायानं उडी घातली त्याचबरोबर त्या काळनेमीचा असणारा चकनाचूर झालेला आहे. 100 तुकडे त्या काळनेमीचे त्या ठिकाणी झालेले आहेत. तरी राक्षसा तुरबळी आक्रंद दिदली आरोळी कपी तुझी विद्यास वेळी मी रांगोळी करीन. आणि एवढंही असणारा हनुमंतानं हल्ला केलेला आहे, त्याच्या अंगावर उडी घातलेली, परंतु असणारा तो जो काही काळनेमी परत असणारा तो जोरानं ओरडू लागलेला आहे, हे वानरा तुझ्यासोबत असणारा मी युद्ध करेन, तुझी या ठिकाणी मी राख रांगोळी करेल, अशा प्रकारची गर्जना तो काळनेमी करू लागलेला आहे. आयसा बोलता राक्षस भूमी आदळला कर्कश निधा उडीला भूवस पर्वत शनाशिनीला. आणि मग अशा प्रकारे ज्या वेळेस त्या काळनेमीनं गर्जना केली, परत हनुमंतरायानं असणारं त्या काळनेमीला उचललेलं, आणि अशा प्रकारे असणारं त्या पर्वतावर आदळलं म्हणतात, ज्याचं काय असणारी धूळ त्या ठिकाणी उडालेली. शब्द झाला त्यात भूत गंधर्व होते निद्रिस्त ते उठून या तेथ सैरा धावत. आणि जसं त्या काळनेमीला त्या पर्वताच्या पायथ्याशी आदळल्याबरोबर तो पर्वत इतका हादरला, ज्याप्रमाणे भूकंप व्हावा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आणि त्या पर्वताला राखण असणारे गंधर्व तो पर्वत हादरल्यामुळं असणारा दचकन जागे झाले आणि विचार करतायत नेमकं घडलं काय. दणका उठिला दुर्धर जागे झाले सत्वर घेऊन या शस्त्र पर्वत तेंद्रे. आणि अचानक अशा प्रकारचा तो पर्वत हादरलेला आहे. सर्व गंधर्व जागे झालेले आहेत. नेमकं घडलं काय. राखण करणारे ते गंधर्व आहेत. तत्काळ असणारे उठले आणि आपापले शस्त्र जवळ घेऊन नेमकं काय घडलं ते पाहण्यासाठी असणारं त्या ठिकाणी धावू लागलेले आहेत. देखिला कपी केसरी भवंता वेडीला समग्री वर्षता ती शस्त्री ऋषी माझी चोरी
आणि मग अशा प्रकारे ज्यावेळेस दणका उठला, सर्व गंधर्व जागे झाले. कोण आहे, काय भानगड झाली पाहायला गेले. त्यावेळेस समोर हनुमंतराया दिसलेले आहेत. आणि हनुमंतराया दिसल्यानंतर त्या गंधर्वांनी काय केलं, आपले जे काही शस्त्र आहेत, शस्त्राचा असणारा मारा हनुमंतरायावर करणार. एवढ्यात तू कोण कायचा कोण आहेसी, मध्यरात्री का आलासी, पर्वती सैरा विचारसी, आज्ञा कोणासी. आणि मग सर्व गंधर्व आले, पाहिलं समोर हनुमंतरायात. विचारला, अरे तू कुठला कोण आहे, मध्यरात्रीची वेळ आहे आणि या ठिकाणी असा सैरा वैरा का फिरतोस, कुणाची तू आज्ञा घेतलीस, या ठिकाणी तू कसा आलास, अशा प्रकारची विचारणा ते गंधर्व हनुमंतरायाला करू लागलेले आहेत. निशी मध्यान अंधारी तू विचारसी, पर्वता कासा श्रीरी, कोण धऱ्यावरी पडिलाशे. आणि मग असणार मध्यरात्र झालेली, अंधार पडलेला आहे आणि अशा वेळेस असणारा तू या पर्वतावर कशासाठी आलास, बरं तू आलास त्या ठिकाणी जे काही दंड पडलेलं आहे ते असणारं कुणाचं आहे, अशा प्रकारची जी काही विचारपूस ते गंधर्व हनुमंतरायाला करू लागलेले. एक म्हणती पुस्तकाय धरा बांधा हात पाये, मध्यरात्री विचारत आहे तस्कर होय सर्व. आणि मग त्या ठिकाणी खूप काही गंधर्व आहेत, काही जण विचारणा करतायत. त्यातला एक जण म्हणतो, अरे विचारपूस कसली करताय, रात्रीची वेळ आहे, मध्यरात्रीची वेळ आहे, या ठिकाणी तो आलाय, सैरा वैरा फिरतोय, मग त्याला विचारता कशाला, तो निश्चितच चोर असला पाहिजे, मग त्याला विचारू नका, त्याला धरा आणि मारा. अशा प्रकारे काही गंधर्व त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. ऐसा करीती कल्लोळ भिनले संभवते सकळ, ते देखून गोळांगोळ मधुर बोलत. आणि मग अशा प्रकारे एक जण एक बोलतोय, दुसरा एक बोलतोय, एक जण सांगतोय अरे हे चोर आहे, याला धरा, कुणी म्हणतोय मारा. अशा प्रकारचा ज्यावेळेस त्या ठिकाणी कल्लोळ गंधर्वांनी सुरू केला, त्यावेळेस हनुमंतरायाने नम्रपणे असणारं त्यांना बोलू लागलेले आहेत. काय बोलतात पुढं ऐका. जम्बूद्वीपाचे दक्षिण कोणी, किष्किंधा असे राजधानी, सुग्रीव राजा चुडामणी ते स्थानी नांदत. आणि मग हनुमंतरायाने नम्रपणे त्या गंधर्वाला आपली हकीकत, आपण या ठिकाणी का आलोत हे असणारं सांगायला सुरुवात केली. बाबा रे, जम्बूद्वीपाच्या दक्षिणेला एक किष्किंधा नगरी असणारी म्हणले आणि त्या किष्किंधा नगरीचा राजा सुग्रीव आहे. आणि अशा प्रकारची जी काही आपली कथा हनुमंतराया त्या गंधर्वांना सांगू लागलेली आहेत. त्यासी सखे श्रीरामेशी, स्वामी मानी श्रीरामासी, तन मजा अर्पिले भक्तीसी, वानरासी अति प्रेमे. आणि मग हनुमंतरायानं सांगायला सुरुवात केली. त्या किष्किंधा नगरीचा राजा सुग्रीव आहे. त्या सुग्रीवाची आणि हनुमंतरायाची मैत्री आहे आणि सुग्रीवाची आणि प्रभुरामचंद्राची मैत्री आहे आणि त्या सुग्रीवानं त्या प्रभुरामचंद्राला आपलं स्वामी मानलेलं आहे. अशा प्रकारची कथा हनुमंतराया सांगतायत. राम रावणाचे रण विद्या झाले अति दारुण, रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण. आणि मग त्या सुग्रीवाचा आणि प्रभुरामचंद्राची मैत्री आहे. मग प्रभुरामचंद्र आणि राजा सुग्रीव 18 पद्म वानरासहित त्या लंकेच्या ठिकाणी आलेले आहेत. लंकेच्या ठिकाणी राजा रावणाचा आणि प्रभुरामचंद्राचं दारुण अशा प्रकारचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये राजा रावणानं शक्ती सोडली, ती शक्ती असणारी लक्ष्मणाला लागलेली. अशा प्रकारची कथा हनुमंतराया सांगतायत. वाचवा वया सुमित्रासी, नेहो आलो औषधीसी, विघ्न न करावे आम्हासी, नमन तुमासी. आणि म्हणून बाबा रे, त्या ठिकाणी प्रभुरामचंद्राचे बंधू लक्ष्मण यांना शक्ती लागलेली, लक्ष्मण विकळ अवस्थेत पडलेले आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी दिव्य औषधी नेण्यासाठी मी त्या प्रभुरामचंद्राचा भक्त आहे आणि मी ती दिव्य औषधी नेण्यासाठी या द्रोणागिरी पर्वतावर आलेलो आहे. म्हणून कृपा करा, मला अडवू नका. अशा प्रकारे नम्रपणे हनुमंतराया त्या गंधर्वाशी बोलू लागलेले आहेत. उदयता गबस्ती प्राण सांडेल उर्मिला पती, म्हणून औषधी मध्यरात्री नेवे निश्चिती. आणि म्हणून लक्ष्मणाला जी काही ब्रह्मशक्ती लागलेली, जर सूर्योदयापूर्वी जर लक्ष्मणाला औषधोपचार नाही झाला तर लक्ष्मण असणारा त्या ठिकाणी वाचणार नाहीत. म्हणून मी मध्यरात्रीच्या वेळेला या
द्रोणागिरी पर्वतावर आलेलो आहे आणि मला या ठिकाणाहून सूर्योदयापूर्वी असणारी औषधी न्यायची. अशा प्रकारे हनुमंतराया गंधर्वाशी संवाद साधतायत. सुग्रीवे सहित वानर सकळ श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्यावा. आणि म्हणून राजा सुग्रीव आणि जे काही राजा सुग्रीवाच्या आधिपत्याखाली जे काही वानर आहेत सर्व असणारे त्या प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत आणि मी सुद्धा त्यातलाच एक आहे. म्हणून माझा जो काही तुम्ही अडवणूक करताय ती कृपा करा, अडवणूक करू नका. मला औषधं घेऊ द्या आणि सूर्योदयापूर्वी मला पोहोचायचंय. अशा प्रकारे हनुमंतराया त्या गंधर्वाशी बोलतायत. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वथा करुण विघ्न पुढीलासी करिता छळन श्री रघुनंदन शोभेल. आणि म्हणून हे गंधर्वांनो स्वामी कार्य करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि जर स्वामी कार्य करण्यासाठी जर विघ्न निर्माण केलं तर तो भगवंत असणारा त्या ठिकाणी जे काही असणारं विघ्न करणाराला त्या ठिकाणी त्रास देतो किंवा असणारा तो अशा प्रकारे असणारा हनुमंतराया त्या गंधर्वाशी बोलू लागलेली. चला पुढील वाचक नाना तांबडे पाडोळी, सूचक मनोहर तांबडे पाडोळी. भावकी भावकीचीच लावून द्यायची, भावकी भावकीची लावून दिली म्हणजे बरं असतं. जरा वरी भांडणं करू नका मग. कुठेशी आले तिथंच आहे पानामध्ये. कुठेशी आले 51 56 ही झाली ना 51. नाही आईशे बोलता कपीपत हे कसं अंतर व्हायला गेले. वरी करू का मग डोक्याची वरी करू का? आईशे बोलता कपी केस कुठे गेलं ते माय कुठे बायकाला तोंड लावा नीट नाही आवाज गेला पाहिजे. पुंडलिक वरदे हरिष्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. रुद्र हनुमान की जय. किती वाजले? मी सांगतो ना पुन्हा. आईसे बोलता कपी केसरी गंधर्व सरसावले भारी केवडी राम सुग्रीवाची थोरी औषधी रात्रीने वाला. राम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी. गंधर्वानं विचारलं रात्रीचं कोण कुठून आला. हनुमंतरायानं सगळा वृत्तांत सांगितला. राम रावणाचं युद्ध चालू आहे. लक्ष्मण रणांगणात पडलेला औषधी न्यायला आलोय. त्यावेळेस गंधर्व म्हणू लागले अरे कुठला राम कशाचे त्या रामाचा थोरवा या ठिकाणी आम्हाला सांगतोस. म्हणून त्या हनुमंतावर चौताळून आले आणि बोलू लागले सकळ सैन्य सरसावले मारावया सिद्ध झाले गदा परिंग तिकट भाले वर्षो लागले समकाळे. गंधर्व धावून अंगावर आले. हनुमंतरायाला जरा मारा. कुणी गदा कुणी तोमर पट्टीस असे शस्त्र घेऊन हनुमंतरायाच्या अंगावर आणि मारायला आलेले आहेत. चौपाशी धावती सैरा होत गंधर्व आढळरा आकळावया वानरा करती खरा पुरुषार्थे. गंधर्व आपला पुरुषार्थ दाखवू लागले. चौकून चौताळून आले आणि हनुमंतरायाला पकडण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी गंधर्व करू लागले. गंधर्व मिळाले 14 सहस्त्र एकला एक कपींद्र क्रोध चला दुजर करू संहार धाविनला. 14,000 गंधर्व होते आणि हनुमंतराया ऐकले आणि सगळे चौकून आल्यास हनुमंतरायानं विचार केला आता इथं
ह्यांचा संहार केल्याशिवाय मार्ग नाही असा विचार करून हनुमंतराया सुद्धा सिद्ध झाले. रूपे वाढला दारुण रोमे थरकती संपूर्ण भयानक दिशे चिन्ह कपिंद्र जान खवळला. आणि मग हनुमंतरायानं अकराळ विक्राळ रूप धारण केलं. रूपे वाढला दारुण मोठं रूप धारण केलंय. 14,000 आहेत आणि आता एकदाच मारायचेत अशा आकारामध्ये हनुमंतराय त्यांच्या अंगावर आले. एक मुष्टी खाते मारिले एक दाता तळी रगडिले उरले ते पुच्छे बांधिले मंगा पटिले खडकेशी. काय केलं हनुमंतरायानं? काही बुक्कीनं मारले, काही दातानं रगडले आणि काही उरलेले शेपटामध्ये बांधले आणि भारा बांधून खडकावर आपटिले आणि गंधर्व संपविले. एकच वेळे सत्वर मारिले 14 सहस्रे केला राम नामे भूकार विजयी कपिंद्र स्वय झाला. औषधी घेऊन देत नाहीत का? एकदाच 14,000चा अंत केला, राम नामाचा गजर केला आणि हनुमंतरायानं उड्डाण केलं. ज्याचे मुखी नामस्मरण विघ्न त्याचे वंदी चरणे कळीकाळ स्वय आपण नित्य नमन त्या करे. म्हणून आपल्याला ग्रंथकर्ते सांगतात ज्याच्या मुखी नामस्मरण करणारावर कसलंही विघ्न आलं आपण त्याच्यावर मात करू शकतो त्या विघ्नाला. आणि असं ग्रंथकर्ते सांगू लागले. ऐसा नाम धार कबीर विजयी झाला कपिंद्रे नामे गर्दोनी सत्वर औषधी भार पाहतसे. अखंड नामधारी अखंड आणि असणारं चिंतन करणारे हनुमंतराया एकदाच 14,000 मारले आणि विजयी झाले. पर्वताचे शिखर पहाट औषधी भारे सहसा नव्हती गोचर तेने कपिंद्र खवळला. आणि मग त्या ठिकाणी आता स्वामी कार्याच्या कामाला लागले आणि पर्वतावर औषधी आणि शोधू लागले हनुमंतराया. चाळे मांडिले पर्वते दिसो नेंदे औषधी ते नेने माझ्या पराक्रमाचे सामर्थ्य वाचे पाहू पा. औषधी शोधित असताना औषधी दिसू लागल्या आणि त्या घ्यायला गेलं की औषधी गुप्त व्हायच्या. असं औषधीनं खेळ चालू केला. हनुमंतराय म्हणले पर्वत सुद्धा रावणाला मिळलेला आहे, औषधी सुद्धा आपल्याशी चाळवणी करू लागलेल्या आहेत, काय करावं असा विचार करू लागला. म्हणून खवळला मानसी सत्व औषधी देखिल्या पश्चिमेशी धावून गेला त्यापाशी तव पूर्वेशी देखिल्या. औषधीच घेणार औषधी पाहिल्या पश्चिमेला हनुमंतराय धावत गेले. औषधी आता उपटून घ्यायच्या, लगेच म्हणले उत्तरेला, लगेच दक्षिणेला, असं त्या औषधी आणि दिसू लागल्या. उत्तर दक्षिण समस्त अवघा पर्वत लकलकिते वानर विस्मित झाला तेत काय येते करावे. पुढे औषधी दिसायच्या, पुढे गेलं की लगेच त्या गुप्त व्हायच्या, पाठीमाग दिसायच्या. पर्वत लकलक औषधानं दिसू लागला. पण हनुमंतराया गेले की हनुमंतरायाला औषधी सापडणार अशी अवस्था त्या ठिकाणी झाली. औषधी म्हणून या धरू जात तव झांडोरा कैचा काय तो सांडोनी आणखी पाहे तव तेही होय तैसेचे. औषधी पाहिल्या हनुमंतराय धावत गेले आणि हातात धरून उपटेल्या तर ते दुसऱ्याच झाड दिसू लागलेले, औषधी नाहीत. मग असं त्या औषधी आणि चाळवण करू लागल्या. आयसा झाला खे दक्षिण नयेचे औषधीचे दर्शन चिंता तू राती उतिग्न काय आपण बोलते. मग त्या ठिकाणी हनुमंतराया औषधी आपण न्यायला आलो, औषधी आपल्याला सापडत नाही, चिंता तूर झाले, काय करावा असा विचार हनुमंतरायाच्या मनात आला. आजी जी तुका पुरुषार्थ केला ती तुका अवघा वाया गेला कपटी राक्षस भेटला तोही मारिला वायाचे. हनुमंतराया म्हणू लागले अरे औषधी आपल्याला नेण्यासाठी आपण तिथून एका रात्रीमध्ये इथपर्यंत आलोत, एवढा पुरुषार्थ केला, आपल्याला कपटी राक्षस भेटला होता, छळ करायला आलेला, त्याला सुद्धा मारलं, हे सगळं आपलं व्यर्थ गेलं, औषधी प्राप्त होत नाहीत, काय करावं असा विचार करू लागला. दुष्कर कर्मे केली ती अवघीची वाया गेली औषधीने बुडे भिजली सक्ती झाली तेही वर्ता. मनाला विचार करू लागले
एवढे मोठे काम आपण केले पण सगळं वायाला गेलं. औषधी सापडत नाहीत, औषधी लपून बसल्यात, बुडी दिली औषधीनं पर्वतावर असा विचार करू लागले. सुग्रीवा काय मुख दाखवू श्रीरामचरण कैसे पाहू, अंगद काय उत्तर देऊ श्रीराम राहू शोभेले. आता मी तर औषधी आणतो म्हणून आलो होतो, औषधी सापडत नाहीत. राजा सुग्रीवाला काय म्हणून तोंड दाखवावं, अंगद विचारील त्याला काय बोलावं असा हनुमंतराया मनात विचार करू लागले. मी निजाभिमान केला पाही तो औषधी आणि न अवघ्याही, श्रीराम न साहे काही अहमता सर्वही घातके. हनुमंतरायानं विचार करीत करीत म्हणले मी अभिमान केला होता, गर्व आला मला. ज्या वेळेस सुसेनानं सांगितलं औषधी सूर्य उदयाच्या अगोदर आणल्या की लक्ष्मण उठतंय आणि मी म्हणलो मी आणतो औषध, म्हणजे मला अहंकार आला. अहंकार घातक आहे म्हणून अहंकार कधीही करू नये हनुमंतराय म्हणू लागला. अहमता कर्म सिद्धी न वचे, अहमता सुख न घडे स्वर्गीचे, अहमता सार न पावे वेदाचे, अहमता साच घातके. अहंता घातक आहे, अहंकार घातक आहे. त्याच्या अहंकार आणि त्या अहंतानं स्वर्ग सुख सुद्धा प्राप्त होत नाही असं हनुमंतराय म्हणू लागले. अहमतान साधे स्वामी कार्या, अहमतेने साधन हात होया, अहमता व्यसन लाह्या निंदे होये अहमता. अहंता प्राप्त झाली की म्हणले जे कामाला निघालो ते काम होणार नाही, स्वामी कार्य तर होणारच नाही. अहंता निंदे आहे, घातक आहे. ऐन वेळेला आपल्याला त्या अहंतेमुळं आपल्याला अनुभव आलेला आहे असं हनुमंतराय बोलू लागले. अहमता नहे चित्तशुद्धी, अहमता नहे साधन सिद्धी, अहमता नहे सत्वशुद्धी, अहमता त्रिशुद्धी घातके. अहंता केली म्हणून मला औषधी सापडत नाहीत म्हणतात. अहंतेनं चित्त शुद्ध नाही, अहंतेनं अशी अहंता घातक आहे असं हनुमंतराय म्हणू लागले. आही कसुक नहे देख, अहमता नहे पारात्रिके, अहमता भोगीजे नरक, अहमता घातक जगा झाली. अहंता निर्माण झाली, अहंकार वाढला की त्याला सुख नाही, इथंही नाही परलोकातही नाही स्वर्गातही नाही अशी ही अहंता घातक आहे हनुमंतराय म्हणू लागले. ते अहमता मी आपण श्रीराम सन्मुख केली जाणे, तेने लागवलो संपूर्ण औषधी दर्शन प्रचिती आली. हनुमंतराय म्हणतात मी स्वामीच्या पुढे अहंकार केला, मी औषधी आणतो असं म्हणून मला औषधी सापडत नाहीत. हनुमंतराया मनाची मनाला विचार करू लागले. म्हणती हनुमान पामर तेने औषधी संभारे, किती आणले कतवार पाले खाई मरकटे. काय म्हणतील म्हणले त्या ठिकाणी आता मी जर इथले झाड उपटून नेले पाले खाणार मरकट, औषधी सापडलं नाहीत दुसरेच झाड घेऊन आला असं म्हणतील म्हणले मला असं हनुमंतराया मनाची मनाला विचार करू लागले. काय विचार करू आता उपडोनी वनस्पती समजता, भारा बांधोनी नेता उपहासता होईले. पुन्हा विचार केला हनुमंतरायानं, जेवढे पर्वतावर झाड आहेत तेवढे जर उपटिले शेपटात बांधून घेऊन गेलो तर मग त्याच्यात औषधी येतील. पण नाही, एवढे झाडं उपटून नेले तर त्या झाडांचा नाश होईल, संहार होईल, ते सुद्धा चालणार नाही म्हणू लागले. धाव पावगा श्रीरामा माझा अपराध करी क्षमा, पडिलो संकष्टी दुर्गमा सर्व उत्तमा पाव वेगे. संकट निर्माण झालं, काय करावा म्हणून हनुमंतरायानं प्रभू रामचंद्राचा धावा सुरू केला. धाव पावगा रघुनाथा, रामा तूच बुद्धिदाता आहेस, आता मी काय करू, मला बुद्धिदाता तुम्ही आहात म्हणून असा धावा केलेला. मी तुझे निज बालक ज्ञान मुळाती उत्संक, क्षमा करुणी सकळीक कृपा अवक्षेक करी मजे. काय म्हणू लागले हनुमंतराया, हे प्रभू रामचंद्रा मी तुमचा एक लेकरू आहे, बाळ आहे आणि
मला क्षमा करा आणि असं या ठिकाणी मला या संकटातून सोडवा अशी दावा करू लागले. आयशी उत्कृष्ट चिंता करिता ते कपिनाथा श्रीराम आठवला चित्ता बुद्धिदाता निज भक्ता. आणि असं हनुमंतरायानं प्रभू रामचंद्राचा दावा केला. दावा केल्याच्या नंतर बुद्धिदाताच तो आहे. लगेच बुद्धी आठवली. काय बुद्धी आठवली? ती आता खाली उतरायची बुद्धी आठवली. वाचक कुंडलिक महाराज बडे पाडुळी, सूचक अशोक बाप्पा शिंदे शिलू. चला पटकून.